गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित राहत जोरदार घोषणाबाजी केली। गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या रास्त मागण्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्या सेविकांनी केला आहे। वारंवार निवेदन देऊनही तोडगा निघत नसल्याने अखेर बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले। सध्या वाढत्या उन्हामुळे आंदोलनस्थळी महिला उघड्या मैदानात रणरणत्या उन्हात बसल्या आहेत। सावली, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची अपुरी व्यवस्था असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आंदोलनकर्ती सेविका, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आता जिल्हा परिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि या आंदोलनातून काही सकारात्मक मार्ग निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। का म्हणून जिल्हा परिषदच्या गेटवर आपण नारेबाजी करत आहोत? सर, आमच्या शासनानं मागण्या पूर्ण केल्या नाही म्हणून आज आम्हाला इथं धरणे आंदोलन करून आम्हाला लढा देण्याची पाळी आलेली आहे। म्हणून आम्हाला सरकारचं एकच मागणं आहे की आमचे जे ग्रॅज्युएटी आहे ते ग्रॅज्युएटी आम्हाला द्यावा आणि आमच्या मानधनामध्ये वाढ करावं। आम्हाला जे 65 वर्ष झालेले आता आमच्या सेविका भगिनी मदतनीस भगिनी आहेत, आज ते काय करणार, कुठे कमवायला जाणार? तर त्यांनी सरकारला आमची मागणी आहे की त्यांचं मानधन वाढ आणि पेन्शन आम्हाला लागू करण्यात यावी, हीच आमची मागणी आहे। आता जिल्हा परिषदच्या गेटवर काय म्हणजे काय आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत काय करतात? आम्ही आता जाऊन निवेदन द्यायला साहेबांना, शिवसाहेबांना, तर आमच्या मागण्या त्यांनी शासनापर्यंत न्यावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे। आमच्या आपण शिवसाहेबांना निवेदन देण्याकरता जाऊ देत आहेत का? हो सर, खोब्रागडे सर म्हणाले की आम्हाला चक्का जाम आंदोलन आमचं म्हणजे परमिशन होती पण वेळेवरच म्हणजे स्थगित करण्यात आले की तुमच्या ताई खरोखर आम्ही मागण्या शासनापर्यंत पोहोचवू आणि तुम्ही शांतपणे निवेदन म्हणजे शिवसाहेबांपर्यंत द्या। आणि लोक सर्व जाणार नाही, पदाधिकारी जाणार आहेत, पूर्ण 8 तालुक्याचे म्हणजे पदाधिकारी आहेत। हे सगळे आम्ही शांतपणे आणि आमचे हे सगळे म्हणजे जो पेन्शन आहे आणि जो आपल्याला 15,000 रुपये देण्याचा म्हणजे निर्णय केलेला आहे ते फक्त 13,000च देत आहेत आणि शासन वारंवार असं करत आहे। आता आम्ही खोब्रागडे साहेबांची ऐकणार नाही। आता आम्ही आज शांतपणे आम्ही म्हणजे मोर्चा करत आहोत, याच्या नंतर आपण करणार नाही। किती दिवस चालणार आहे? आता आज चक्का जाम करू सर, आज तर निवेदन देऊन सने आपण घरी जाणार आहोत, पण याचे नंतर खोब्रागडे सरांना आपण जो परमिशन देतात चक्का जाम आंदोलनची न वेळेवरच फोन येतात, नाही मॅडम शांतपणे पार पाडा, तर आपण नेहमी ऐकतो सर। तो आमच्या मागण्या शासनापर्यंत म्हणजे पोहोचव। हो, एकच दिवसाचा होता। याच्या आधी सर काली फिता लावून सने आम्ही पूर्ण अधिकारी वर्गासोबत आपण म्हणजे 3 दिवसापर्यंत आपण म्हणजे मोर्चा शांतपणे केलो आणि पत्रकार दादांना म्हटलं हे काली फिता लावलेले आहेत, यांचा मकसद काय आहे? आम्ही म्हटलं शासनाचा लक्ष आमच्याकडे आहे नाही, शासनाचा लक्ष आमच्याकडे पाहिजे आणि ते आम्हाला सकारात्मक काही मिळालेला नाही, म्हणून आपण आज लाल
साड्या घालून सन्या आज आक्रोश आमचं म्हणजे याने संप होत. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.